गैरेज मालिक से पुराने झगड़े के खुन्नस के चलते 5 युवकों ने गैरेज के सामने खड़ी बाइक को पेट्रोल डालकर आग के हवाले कर दिया। यह घटना यशोधरा नगर थाना क्षेत्र में घटित हुई है। मिली जानकारी के अनुसार आरोपियों का कुछ दिन पहले गैरेज मालिक से विवाद हुआ था। इसी रंजिश के चलते उन्होंने बदला लेने की नीयत से देर रात गैरेज के सामने खड़ी मोटरसाइकिल पर पेट्रोल डालकर आग लगा दी। अचानक लगी आग से बाइक पूरी तरह से जलकर खाक हो गई। घटने की जानकारी मिलते ही यशोधरा नगर पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू की। पुलिस ने सीसीटीवी फुटेज और गुप्त जानकारी के आधार पर कार्रवाई करते हुए कुल 5 आरोपियों को गिरफ्तार किया, जिनमें 2 नाबालिग आरोपी शामिल है। पुलिस ने बताया कि सभी आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। नमस्कार, यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोमवारी रात्री 12:30च्या दरम्यान एक घटना घडली होती। हमलोग विलाच्या शेजारी एक गॅरेज आहे टू व्हीलर दुरुस्तीचं। सय्यद शाहरुख यांचे ते गॅरेज आहे। त्यांच्या गॅरेजमध्ये ज्या दुरुस्तीला बाईक आल्या होत्या त्या बाईकला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता यातील आरोपींनी। तर त्याचा आपण आरोपींना गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे। त्यासाठी आपले डीबी पथकाचे गणेश गुप्ता व त्यांच्या टीमने मदतीने आपण आरोपी आणलेले आहेत। तर त्यामध्ये टोटल 5 आरोपी आहेत, त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। पुढील कारवाई चालू आहे। त्यामध्ये 5 आरोपीपैकी 3 आरोपी जे आहेत ते मेजर म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आरोपी आहेत आणि बाकीचे जे 2 आहेत ते विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। तर ते 3 मध्ये मोहम्मद नूर अन्सारी, शेख अनवर असलम, मोहम्मद इस्माईल अन्सारी असे 3 जण आरोपी आहेत। यामध्ये गॅरेज मालक जो शाहरुख सय्यद व यातील आरोपी शेख अनवर यांचा यापूर्वी एकाच परिसरात राहणं आहे आणि यापूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी। त्याचा राग मनात ठेवून यातील आरोपींनी सदरची घटना केलेली आहे। इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।